पक्ष आणि जो नेता भ्रष्टाचार करून राजकारणामध्ये वापरतो, त्या महाराष्ट्रात या भारतीय जनता पक्षाला, एकनाथ शिंदेला, अजित पवारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अजिबात अधिकार नाही. हा पुतळा सुद्धा मगाशी गणेश आपण बोलताना मी ऐकलं, हा पुतळा 6 महिन्यापूर्वी तयार झाला आणि हा पुतळा सुद्धा गळतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा गळती लागलेली आहे. शिवसृष्टी 50-50 लाख रुपयाचे पुतळे साहेब, 50-50 लाख रुपयाचे पुतळे आहेत. त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झालाय त्याचा हिशोब आपल्याला करावा लागेल आणि आपलं सरकार येईल तेव्हा या सगळ्यांची चौकशी लावावी लागेल. पण गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदीच्या राज्यात जे जे काही यांनी करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्याला गळती लागलेली आहे. आम्ही दिल्लीच्या संसदेमध्ये बसतो 25 वर्षापासून. आमची जुनी संसद आहे, ऐतिहासिक, ब्रिटिश काळापासून, आजही मजबूत आहे, आजही भक्कम आहे, अजून 100 वर्ष टिकेल. नरेंद्र मोदीने नवीन संसद भवन बांधलं 20,000 कोटी रुपये खर्च करून. 20,000 कोटी. पहिल्या पावसामध्ये धो 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 अक्षरशः प्लास्टिकच्या बादल्याने आम्हाला पाणी बाहेर काढावं लागलं. हे नरेंद्र मोदीचं काम. 20,000 कोटीतली किमान 10,000 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत गेले. नरेंद्र मोदीनं निवडणुकीसाठी राम मंदिराची उभारणी केली, आपल्या लोकांना कंत्राट दिली, हजारो कोटी रुपयाचं राम मंदिर उभं केलं, त्याचा कार्यक्रम झाला. नरेंद्र मोदी किती 12-15 दिवस उपवासाला बसले गाभाऱ्यात. पहिल्या पावसामध्ये प्रभू श्रीरामाचं अयोध्येतलं मंदिर सुद्धा गळायला लागलं. 2 महिने प्रभू रामाच्या डोक्यावर छत्री घेऊन पुजाराला उभं राहावं लागलं. नरेंद्र मोदीचं हे काम आहे. रामाच्या मंदिरात सुद्धा पैसे खाल्ले गेले. आमच्या मुंबईमध्ये अटल सेतू बांधला. अटल सेतू जाऊन बघा,